नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि ही एक विशेष कार्यक्रम नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा म्हणजे खरं तर त्यांच्या शैक्षणिक आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. खरं तर कित्येक शाळा अगदी 8वी पासून या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी एक वेगळा वेळ देतात, वेगळे वर्ग घेतात. 11वी-12वीच्या वर्षात तर महाविद्यालयातल्या अभ्यासक्रमापेक्षा सुद्धा नीट परीक्षेची तयारी करून अधिकाधिक मार्क्स कसे मिळवता येतील यासाठी 2 वर्ष जीवाचं रान करत विद्यार्थी अभ्यास करतात. नियोजित शेड्यूलप्रमाणे परीक्षा होते. मात्र एका सोशल मीडिया साईटवर परीक्षा होण्याआधी एका हँडलवर 42 तास आधी पेपर फुटतो. शेकडो परीक्षार्थींना पेपर मिळतो आणि NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं ही परीक्षा रद्द झाल्याचं ठरवून टाकते. 23 लाख विद्यार्थी यांच्या स्वप्नांचा एका क्षणामध्ये चुराडा होतो. अर्थात फेरपरीक्षेचा निर्णय झालाय. 21 जूनला पुन्हा परीक्षा होणार आहे. पण आता 3 मे रोजी जी परीक्षा दिलेली होती ती आता पुन्हा 1.25 महिन्याचा सराव करत पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. 2 वर्ष दिवस रात्र अभ्यास करून जीवाचं रान करून ही परीक्षा दिल्यानंतर तणाव आता कुठेतरी हलका झाला होता. पण आता फेरपरीक्षेचं पुन्हा एकदा तयारी करावी लागणार आहे. आणि मागच्या वेळेसारखा पुन्हा पेपर आमचा असेल का? आता काही घोळ होणार तर नाही ना? डॉक्टर होण्याचं माझं स्वप्न पूर्ण होईल का? असे अनेक प्रश्न परीक्षार्थींच्या मनामध्ये आहेत. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबरोबर खेळ कोण करतंय? तुम्ही सुद्धा व्यक्त व्हा आणि त्यासाठी कॉल करा. आमच्या नंबर्सवर हे नंबर आपल्याला दिसत आहेत. 022-710-55-160 किंवा 022-7105-50-59-69 या नंबरवर आपण कॉल करा. तर नीटच्या परीक्षार्थींसाठी खास हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. अनेकांना या संदर्भात व्यक्त व्हायचं आहे. अनेक झी 24 तासचे प्रेक्षक आहेत, सातत्यानं फोन करत आहेत आणि आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी ते उत्सुक आहेत. जाऊया आमच्या पहिल्या प्रेक्षकांकडे आणि सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत सोलापूरवरून आमचे प्रेक्षक उत्तमेश्वर कांबळे. आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. नमस्कार, बोला आपलं मत. नमस्कार जी, काय सांग, नीटची परीक्षा रद्द झाली आणि पुन्हा परीक्षा होणार आहे, काय नेमकं आपलं म्हणणं आहे? मॅडम, काय झालेलं आहे, या नीटचे जे विद्यार्थी आहेत 23 लाख विद्यार्थी यांच्या जीवाशी भाजप सरकार खेळतंय, विशेषतः केंद्रातलं सरकार खेळतंय. आणि जे आता आरोपी आहेत शुभम खैरनार आहे, त्याच्याबरोबर जे VB कुलकर्णी आहेत आता लातूरमध्ये सापडलेले, यांच्यावरती सरकार यांच्या घरावरती बुलडोझर कधी चालवणार आहे? बरं, असा आमचा प्रश्न आहे. आणि ह्या विद्यार्थ्यांचं काय, आता हे सर्वसामान्य कुटुंबातील काय काय विद्यार्थी होते, आता त्यांना दुसऱ्यांदा परीक्षा द्यायची म्हटलं, त्याला वेळ व्हायला गेला, ह्यांचं तेवढं हे व्हायला गेलं. खरंय, 3 मेला परीक्षा झाली आहे. पुन्हा आता त्यांना 21 जूनला परीक्षा द्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा जो परीक्षेचा जो ताण असतो तो पुन्हा एकदा त्यांच्यावर येतोय. खरं तर आत्ताच कुठेतरी एक ताण हलका झाला होता, मात्र पुन्हा परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. धन्यवाद, आपण झी 24 तासला फोन केला, आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तर व्यक्त होण्यासाठी आमचे फोन नंबर आपल्या समोर आहेत. या फोन नंबरवर जरूर कॉल करा आणि व्यक्त व्हा. रितेश देशमुख परभणीवरून प्रेक्षक आपल्या बरोबर आहे, जाणून घेऊया त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे. रितेश, काय आपलं म्हणणं आहे? नीटची परीक्षा रद्द झाली, 21 जूनला फेरपरीक्षा होणार आहे, मात्र काय एकंदरीतच पेपर फुटी प्रकरणावर आपलं काय मत आहे? त्यामध्ये असं आपलं म्हणणं आहे की जी पेपर फुटी झाली ती अत्यंत दुर्दैवी झाली आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप मानसिक त्रास झालेला आहे. आणि परभणीमध्ये पाहता तर 3 मे रोजी खूप सारे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलं, गर्दी झाली केंद्रांच्या बाहेर. पण ह्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय की NTA ने ह्याच्या अगोदर पण 3 वेळेस अशी पेपर फुटी झाली होती. त्यामुळे ह्याच्यावर कुठली तरी कडक कारवाई सरकारने करायला पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. ठीक, धन्यवाद. आपण आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल, आपण व्यक्त झालात त्याबद्दल. तर एकंदरीतच विद्यार्थी सुद्धा यावर व्यक्त होत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं ही परीक्षा 3 मेला झालेली रद्द केली आणि फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र याआधी सुद्धा 3 वेळा अशा प्रकारची पेपरफुटी झालेली होती आणि त्यामुळे
या संदर्भात एक व्यवस्थित नियोजन करावं आणि कडक कारवाई झाली पाहिजे जर अशा प्रकारे पेपरफुटी होत असेल तर, कारण लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा फेरपरीक्षेसाठी या विद्यार्थ्यांना वेळापत्रक करावं लागणार आहे, नियोजन करावं लागणार आहे. आता कुठेतरी परीक्षा देऊन ताण हलका झालेला होता. डॉक्टर होण्याचं स्वप्न आपल्या उराशी बाळगून असलेले हे परीक्षार्थी होते, मात्र पेपरफुटी झाली आणि 23 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा हा चुराडा झालाय. पुन्हा एकदा परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे मागच्या वेळेसारखाच तर आपला पेपर जाईल की नाही असे अनेक प्रश्न आहेत. डॉक्टर होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होईल की नाही असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. पुढचे प्रेक्षक आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेले आहेत. शांताराम बोलतायत. नमस्कार, बोला, काय आपलं म्हणणं आहे? नमस्कार मॅडम, शांताराम बोराडे बोलते पुण्यावरून. माझी समस्या मला एक तिथे सांगायची की जे नीटचा पेपर मुलं देतात देशामध्ये 22-23 लाख, त्यांच्याकडून एक जरी चूक झाली तरी त्यांच्या भविष्याला माफी मिळत नाही. खरंय. परंतु ही गोष्ट जर ज्यांच्याकडनं आता चुकी झालेली आहे त्यांच्या याला माफी कशी देणार किंवा त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल करणार तुम्ही, ते महत्वाचं आहे. खरंय खरंय, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे. शांतारामजी आपल्याबरोबर पुण्यामधून बोलत होते. तर एकंदरीतच विद्यार्थ्याची एक चुकी असेल तर त्याला माफी नाही, त्याचं संपूर्ण भवितव्य तिथेच थांबतं किंवा त्याला दुसरा कुठला तरी पर्याय शोधावा लागतो. मात्र अशा पद्धतीनं जर चुकी होत असेल तर या चुकीला माफी का आणि एकंदरीतच यावर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारे ही अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. आपलं मत आपण जरूर यावर मांडा. नीटची परीक्षा झाली, मात्र त्यामध्ये पेपरफुटी झाली आणि 23 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. अर्थातच NTA कडून या संदर्भात वेळोवेळी सूचना दिल्या जातील. पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही, परीक्षा सेंटर तुम्हाला पसंतीचं मिळेल, अशा प्रकारे अनेक खरं तर उपाययोजना दिलेल्या आहेत. मात्र फेरपरीक्षा ही होणार आहेच आहे, 21 जूनला होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या परीक्षेसाठी सराव करावा लागणार आहे, पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र पुन्हा दिलेला पेपर हा पहिल्यासारखा असेल का? पुन्हा काही घोळ तर होणार नाही ना? आणि माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल का? असे अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर सध्या उभे आहेत. प्रदीप पाटील बेळगाववरून आपल्या बरोबर आहे, जाणून घेऊया काय त्यांचं मत आहे. प्रदीपजी नमस्कार, बोला, काय आपलं म्हणणं आहे? हा मॅडम, ऍक्च्युली माझं म्हणणं असं आहे की एवढी मोठी परीक्षा आहे तर याचं जे पेपर लीक होतात ना, ते हे पेपर सेटिंग मध्ये तुम्ही कुठेतरी आउट ऑफ इंडिया किंवा असं कधी होत असेल तर हे घोटाळे होणार नाहीत ना, कारण इथेच मॅनेज होत आहे. तर माझी इच्छा अशी आहे की हा पेपर कुठेतरी दुसरीकडे सेट होऊन सिक्रेट होऊन आला पाहिजे आणि 2-3 सेट बनवले पाहिजेत त्याचे. अगदी खरं, तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे, जर एक पेपर फुटला तर दुसऱ्या सेटचा उपयोग करून पुन्हा ती परीक्षा होणं शक्य आहे, अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेलं आहे. बेळगाववरून आपले प्रेक्षक होते. तर नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीटची परीक्षा, डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते आणि याच परीक्षेचा पेपर फुटला आणि त्यावर लाखो विद्यार्थ्यांना आता फेर परीक्षा द्यावी लागणार आहे, पुन्हा एकदा तयारी करावी लागणार. यावर प्रेक्षकांची मतं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा अनेक प्रेक्षकांची वेगवेगळी मतं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. जर अशा प्रकारे पेपर फुटीचं प्रकरण होत असेल तर तातडीनं दुसरा पेपरचा एक सेट असावा आणि दुसऱ्या कुठल्या तरी देशातून या सगळ्या पेपर्स हँडल केले जावे, परीक्षा हँडल केली जावी, अशा प्रकारचं सुद्धा मत व्यक्त केलं जात आहे. अर्थात आता पुढच्या वर्षी या परीक्षेच्या एकंदरीतच रचनेमध्ये बदल होणार आहे असं दिसतंय, कारण पुढच्या वर्षी ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि त्यामुळे निश्चितच पुढच्या वेळी अशा प्रकारे कुठलाही घोळ होणार नाही अशी आपण अपेक्षा करूया. मात्र सध्या तरी नीटच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयारी करावी लागणार आहे. 21 जून ही फेर परीक्षेची नवी तारीख असणार आहे. धाराशिववरून आपल्याबरोबर प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. बाबा निपाणीकर, आपण जाणून घेऊया त्यांचं काय नेमकं मत आहे. आपलं काय म्हणणं आहे निपाणीकरजी? आपण व्यक्त व्हा. झी 24 तासच्या या प्लॅटफॉर्म हा त्यासाठी आहे. नीटच्या पेपर फुटी संदर्भातलं आपलं मत काय? मॅडम, NTA बड्या दिमाखामध्ये सांगताय तुमची फीस परत देऊ. माझी मुलगी 3 वर्ष झालं नीटचा अभ्यास करते लातूरमध्ये. बर. आणि आज मी तिला सोडायला गेलो 35 दिवसासाठी मी 25,000 रुपये भाडं दिले मॅडम राहायला. 25,000 रुपये. खरंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅडम, बोला बोला. दुसरी गोष्ट म्हणजे आता जी काही चौकशी चालू आहे त्या चौकशीमध्ये जे काही विद्यार्थ्यांनी ते पेपर फोडलेले घेतले आणि परीक्षा दिली त्यांना परीक्षाच नाही देऊ दिली पाहिजे ना आता. बर बर, असं माझं NTA ला म्हणणं आहे.
अगदी एक खरं तर तुम्ही एका अशा परीक्षार्थी पाल्याचे पालक आहात आणि तुमची व्यथा अगदी आम्ही जाणून घेऊ शकतोय. पुन्हा एकदा परीक्षेसाठी तिला थांबावं लागणार आहे. 25,000 रुपये तुम्ही तिला केवळ राहण्यासाठी दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आर्थिक भार सुद्धा अर्थातच पडतो आहे. धन्यवाद, आपण आपलं हे मत व्यक्त केलं त्याबद्दल. पुढचे प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. पंकज पवार आपल्याबरोबर जोडले गेलेत. पंकजजी, काय आपलं म्हणणं आहे या संदर्भात? मॅडम, माझं म्हणणं असं आहे की आता पहिल्यांदा ज्या वेळेला माझ्या मुलांनी जर परीक्षा दिली असेल आणि त्यावेळेला जर त्याला चांगले गुण मिळालेत आणि आता ज्या वेळेला 21 जूनला पुन्हा नीट होणार त्याच्यात जर त्याला कमी गुण मिळाले तर याच्यात त्याचा काय दोष आहे? सिस्टीम मध्ये हा जो काही मोठा दोष आहे तो दोष घालवायचा कोणी? कारण आज मुलांवर ते प्रेशर आहे आणि पुन्हा ते लीक होणार नाही याची शाश्वती देणार आहे का गव्हर्नमेंट? खरे खरे हेच प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षार्थींच्या आणि त्यांच्या आणि याच्यावर कुठलाही उहापोह शासनाने केला नाही का आपल्याला तिथे काहीतरी ऍव्हरेज काढता येईल का? दोनदा जर आपण परीक्षा घेत आहोत तर अशा वेळेला आपल्याला काय करता येईल याच्यावर मात्र कुठलाही उहापोह सन्माननीय शिक्षण मंत्री जे आहेत केंद्रातले त्यांनी त्याच्यावर कुठलंही भाष्य केलेलं नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ह्या बाबतीतही विचार होणं खूप गरजेचं आहे. अगदी खरे, खूप महत्त्वाचं आणि मोलाचं म्हणणं तुम्ही मांडलेलं आहे पंकजजी. निश्चितच या सगळ्याचा विचार होणं खूप गरजेचं आहे. काही वेगळे मुद्दे सुद्धा प्रेक्षकांच्या या म्हणण्यामधून आपल्या समोर येत आहेत. जाऊया आपण पुढच्या प्रेक्षकांकडे. आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत सध्या रविराज जोडले गेलेत पुण्यातून. रविराजजी लातूरमधून बोलतात. रविराजजी, काय आपलं म्हणणं आहे? काय नीटच्या परीक्षे पेपरफुटी संदर्भातलं आपलं म्हणणं आहे? सध्या मॅडम आताच्या कंडिशन मध्ये जे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्याच्यामध्ये भरपूरसे रिपीटर ही विद्यार्थी आहेत आणि भरपूरसे हे नवीन विद्यार्थी जे आताच नवीन एक्झाम दिलेले आहेत. बरोबर. पण त्या विद्यार्थ्यांचं जे मानसिक खच्चीकरण झालेलं आहे आता ते इतक्या ते टेन्शन मध्ये आहेत. त्यांचं काउन्सिलिंग करणं आणि त्यांच्या पालकांचं काउन्सिलिंग करणं ही फार मोठी जबाबदारी आता मीडियावरती पण आहे आणि पूर्णपणे हे जे मंत्री लोक आहेत यांच्यावरती पण आहे. हा जो काळाबाजार होत आहे, पैशाचा काळाबाजार होत आहे, हा पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. म्हणजे विद्यार्थ्याचं नुकसान किती होत आहे हे कुणालाही समजणार नाही आणि याची जी उणीव भरून काढायची आहे ही कुणी काढायची? आज आपण भारत देशामध्ये आपण डॉक्टर लोक, भारत देशातले जे डॉक्टर आहेत ते फार कोरोना काळामध्ये पण आपण पाहिलेले आहेत. जर अशा पद्धतीचे जर डॉक्टर येत असतील तर मग पुढे भविष्याशी खेळणं हे चालू आहे सरकारचं. खरं म्हणजे त्यांच्या भवितव्याशी तर खेळ आहेच, मात्र जनतेच्या आरोग्याशी सुद्धा हा खेळ आहे. अशा प्रकारचे जर डॉक्टर येत असतील भवितव्यामध्ये तर काय नेमकं भवितव्य आपल्या आरोग्य यंत्रणेचं असू शकतं हे खरं तर म्हणावं लागेल. संगीता पाटील पुढच्या प्रेक्षक आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. संगीताजी, काय आपलं म्हणणं आहे? व्यक्तभाव. हॅलो जी बोला. मी पुण्याहून बोलते. आता हा जर शिक्षणाचा खेळखंडोबा आहे, उच्च शिक्षण म्हटलं जातं. आपण मेडिकलच्या जीवाशी खेळतात. म्हणजे ज्या असे विद्यार्थी तुम्ही जर पास म्हणजे शासकीय यंत्रणा कुठे आहे ही? शासकीय यंत्रणा आणि हे मंत्री म्हणा, शिक्षण मंत्री किंवा उच्च शिक्षण मंत्री यांचं काय काम आहे? आणि पेपर असे फुटतात कसे काय? म्हणजे आता मध्यंतरी पण बघा कुठल्या तरी क्लासचं अक्षरशः प्रश्नपत्रिका आली होती. हे कुठल्या शिक्षण म्हणजे काय? अहो पूर्वी 12वी वाल्यांना सुद्धा खूप नॉलेज होतं आणि ह्या डॉक्टरांकडे आम्ही म्हणजे जायचो अशा लोकांकडे म्हणजे जीव घालवायचा का? आणि हे कुठली पण सरकार काही झोपलंय का? नुसतं कुठेतरी आपलं कुठल्या तरी इव्हेंट करतात. खरे, अगदी संगीताची जाणून अगदी तुमचं म्हणजे इव्हेंट जाहिराती करतात काय विचित्र प्रकार चालू आहे. म्हणजे यांना अजिबात कुठलं गांभीर्य नाहीये, फक्त जाहिरातबाजी. आणि अगदी संगीताची आपला संताप, तुमचा संताप आम्ही निश्चित जाणून घेऊ शकतो. म्हणूनच झी 24 तासनं आज हा प्लॅटफॉर्म, हा एक वेगळा मंच दिलेला आहे. आपण त्यावर अगदी बिनधास्तपणे तुमचं जे मत आहे ते आपण व्यक्त करू शकता. सध्या आपल्याबरोबर नंदुरबारवरून झी 24 तासचे प्रेक्षक जोडले गेलेत. प्रकाश साळवे, जाणून घेऊया त्यांचं मत. प्रकाशजी, काय आपलं म्हणणं आहे? मॅडम, मला असं म्हणायचंय, नीट ही सर्वात महत्वाची परीक्षा असताना जर तीच व्यवस्थित घेतली जात नसेल तर सामान्य लोकांच्या मुलांनी डॉक्टर बनायचं की नाही? खरं, 1-2 लाख रुपये जर आम्ही खर्च करतोय त्यांच्यावर, जर आमचा पाल्य जर तिथं होत नसेल मग त्यांनी काय करायचं? सामान्य माणसाच्या मुलांनी डॉक्टर बनायचंच नाही का? अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. खरं तर डॉक्टर होणं हे अनेक पाल्यांबरोबर त्यांच्या पालकांचं सुद्धा स्वप्न असतं. त्यासाठी एवढा मोठा पैसा खर्च केला जातो, वेळ दिला जातो आणि तरी देखील अशा प्रकारे त्यांच्या भवितव्याशी जर खेळ होत असेल तर याला जबाबदार नेमकं कोण राहणार?
ही परीक्षा 21 तारखेला 21 जूनला पुन्हा होणार आहे. मात्र तोपर्यंत विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग होणं, त्यांचं मानसिक आरोग्य तितकंच सक्षम राहणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे आज ही 24 तासनं आज या कार्यक्रमामध्ये अनेक प्रेक्षकांबरोबर चर्चा केली. काय नेमकं प्रेक्षकांचं म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा आम्ही या कार्यक्रमाद्वारे प्रयत्न केला.